आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्या। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलेला आहे। हत्येचा खटला जलद गतीने चालवण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना आहे, मात्र तपासाला विरोध करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलंय। लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात लवकरच वंदे भारत या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांची बांधणी होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। वंदे भारतची बांधणी झाल्यानंतर देशभरातील विविध राज्यात या गाड्या पाठवण्यात येणार आहेत। नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर सिडकोने हातोडा चालवलेला आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये या बांधकामावर कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पुन्हा हे बांधकाम उभारण्यात आलं। वारंवार नोटीस देऊन देखील अतिक्रमण न हटवल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे आरटीओ विभागाने पुणे पिंपरी चिंचवड बारामती कार्यक्षेत्रातील रिक्षांकरता 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केली, मात्र रिक्षांचं मीटर पुनर्प्रमाणीकरण करण्याकरता मुदतवाढ देऊन देखील पुनर्प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। मुंबईत गोवरचा उद्रेक आटोक्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या भागात गोवरचा उद्रेक नाही त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 6 आरोग्य केंद्र बंद करण्यात आलेली आहेत। पुणे महापालिकेच्या विधी विभागात वर्षानुवर्ष खटल्यांची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी यंत्रणाच नसल्याने अनेक प्रकरणे तशीच पडून होती। अखेर विधी विभागाने याचा लेखाजोखा ठेवण्यास सुरुवात केली असून त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात पहिला क्रमांक मिळवलेला आहे। या विजयी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहात एका विशेष समारंभात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। एमएमआरडीएने हाती घेतलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण झालेलं आहे। या प्रकल्पामुळे मीरा भाईंदर आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांची तहान भागणार आहे। पाणी टंचाईने हैराण झालेल्या वसई विरारकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे। भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झालंय। तसंच जलवाहिनीवर नवीन झडप देखील बसवण्यात आलंय। यावल तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अभियानाचा फज्जा उडाला असून अभियानाच्या नावाखाली शासनाची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप निळे निशाण या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे। या निषेधार्थ यावल पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आलं। चोपडा शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून पालिका प्रशासनाच्या वतीने कृत्रिम पाणी टंचाई केली जात असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला। औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती आणि प्लेट बसवण्यासाठी जलवाहिनीचा पुरवठा बंद केला जाणार आहे। ही दुरुस्ती रात्री उशिरापर्यंत चालू राहणार असल्याने शहरातील जुन्या भागातील पाणी पुरवठा बंद असेल। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसबीखेड या गावातील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कृष्णवर्षीय विद्यार्थ्यांना शिकवण्यात शिक्षक उत्साही नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। बुलढाणा शहरात बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। शहरातील संगम चौकात ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर त्याचबरोबर विना नंबर प्लेट वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात झालाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गरोदर महिला जखमी झाल्या। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधील महिला बचत गटाच्या रणरागिणींनी गावातील हातभट्टी दारू बनवण्याचं साहित्य जमा करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याची होळी केली। हातभट्ट्या बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला। वाशिम ते मालेगाव दरम्यानच्या अकोला हैदराबाद या महामार्गावरील एका टँकरनं 2 वाहनांना धडक दिली, यात 1 जण जखमी झालाय। पेण खोपोली मार्गावर रात्रीच्या वेळी अर्टिगा कारला झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। चालकाला डुलकी लागल्याने कार थेट नदीत कोसळल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर आहे। जालन्यातील वाटूर येथे श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। सत्ताधारी भाजप आणि शिंदे पक्षाच्या आज बैठका होणार आहेत। शिंदे पक्षाची बैठक सकाळी 11 वाजता तर भाजपची बैठक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। या बैठकीला सर्व आमदार, मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित असतील।
स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांच्या निवृत्ती वेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आता 20,000 रुपये निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। ही वाढ 1 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहे। माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। 1 दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीचं निमंत्रण दिलंय। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। मनसे नेते अमित ठाकरे सांगली दौऱ्यावर असून ते आज तासगाव विटा भागात दौरा करणार आहेत। अमित ठाकरे तिथल्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत। विटामधील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या तालमीला देखील ते भेट देणार आहेत। आमदार बच्चू कडू आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान बच्चू कडू दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील भीम आर्मीच्या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान करून शाहू फुले आणि आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्गमित्रांनी केलेल्या आग्रहास्तव परळी शहरातील पावभाजी सेंटरमध्ये पावभाजीचा आस्वाद घेतला। पावभाजी सेंटरवर पंकजा मुंडे यांना पाहून नागरिक देखील अचंबित झाले होते। अनुदानाशिवाय संकल्पाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलेलं आहे। या अर्थसंकल्पात पर्यटन आणि मूलभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजनांवर भर देण्यात आलेला आहे। भारतीय नागरिकांना सशक्त आणि समृद्ध बनवणारा हा अर्थसंकल्प असल्याचं देखील ते म्हटलंय। लोकसभा आणि काही राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट केलं असून यामध्ये कर्नाटकला अधिक निधी तर महाराष्ट्राला काहीच न दिल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भराडी देवी यात्रेदरम्यान भाजपनं जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। ही सभा ऐतिहासिक बनवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। सभेला 50,000पेक्षा जास्त लोक हजर राहण्याची शक्यता आहे। सौदी अरेबियाचे राजदूत अल हुसैनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचं महाराष्ट्रात स्वागत आहे, तर विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत। दोन्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना आदित्य ठाकरे भेट देऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना संबोधित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता। मात्र हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत तर मातोश्री देवस्थान आहे, मरेपर्यंत ते आमच्यासाठी कायम देवस्थानच असेल अशा शब्दात शिंदे पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मातोश्री आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे। हा आदर मरेपर्यंत कमी होणार नाही। आम्ही शिवसेनेच्या विचारांनाच चालणार अशी भावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। संजय राऊतांचा जीव मुठभर आहे, राऊतांचा गळा धरला तर त्यांचा जीव जाईल अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे। तर संजय राऊतांनी कुठलं मैदान गाजवलंय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील आयईडी स्फोट प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली असून त्यात एका शिक्षकाचा देखील समावेश आहे। नेपाळहून आणलेली शाळीग्राम शिळा अयोध्येमध्ये पोहोचलेली आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून आज या शाळीग्राम शिळेचं विशेष पूजन करून स्वागत केलं जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दिल्लीतील एका मिठाईच्या दुकानात काही चोरट्यांनी चोरी केली आहे। या चोरट्यांनी दुकानाच्या छताला छिद्र पाडून दुकानात शिरत हात साफ केला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन झालेलं आहे। यात दोघांचा मृत्यू झालाय तर 4 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये लग्नामध्ये हातात बंदूक घेऊन नाचणं युवकांना चांगलंच महागात पडलंय। लग्नाच्या स्टेजवर गाण्याच्या तालावर हातात बंदूक नाचवत तरुण नाचत होते आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केलाय। यूपीमधील ग्रेटर नोएडामधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एका लग्न सोहळ्यात एका व्यक्तीने अचानक हवेमध्ये गोळीबार केल्यानं खळबळ उडाली होती। पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे।
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले। मध्य प्रदेशातील उमारियामध्ये शॉपिंग मॉलमध्ये एका इलेक्ट्रिकच्या दुकानाला भीषण आग लागली। अचानक आग लागल्याने नागरिकांची यावेळी पळापळ सुरू झाली। उत्तराखंडमधील नैनीतालमध्ये कार आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला। यात दुचाकीस्वार लांब जाऊन पडला। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। बीएसएफनं पुन्हा एकदा पाकिस्तान ड्रोनचा कट उधळून लावला आणि सीमेपलीकडून पाठवलेले हिरोईन जप्त केलेत। ज्या ड्रोनद्वारे हिरोईन पाठवले जात होते ते देखील खाली पाडले। परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। हे सर्व 37 परदेशी नागरिक दिल्लीतील द्वारका भागात अनेक दिवसांपासून राहत होते। या 37 परदेशी नागरिकांची अवैधरित्या वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यूपीच्या मुरादाबादमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। रस्त्यामध्ये वाहन उभं करत हे कार्यकर्ते स्टंटबाजी करत होते। या प्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना 20,000चा दंड आकारलाय। छत्तीसगडमध्ये गावात वाघ घुसल्याने लोक घाबरलेत, ज्याची माहिती लोकांनी तात्काळ वन विभागाला दिली। गावकऱ्यांची रात्रीची झोप देखील या वाघाने उडवली आहे। झारखंडच्या मुगला इथे जंगली हत्तींचा धुडगूस सुरू आहे। या हत्तींच्या कळपाने आतापर्यंत 6 जणांना ठार केलंय। या हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका मर्सिडीजचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला धडकून झाडावर आदळली। त्यानंतर कारनं पेट घेतला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय।